ओके सगळे रेडी झाले का? हाय. So this is Rhonda ready for the party. His darling Adira ready for the party. Yes. And here is Baba ready for the party. And here is me ready for the party. तर माझ्या न्यू ब्लॉगिंग मेंबरसाठी प्लीज खूप प्रेम द्या आणि खूप जास्त सपोर्ट करा आणि पार्टी अपडेटसाठी स्टे ट्यून. ओके बाय. काय ग आता चौथ्यांदा तरी झालाय का तुझा रील व्यवस्थित? झालाय आता हाच अपलोड करणार आहे मी. हे ऐक सुश, आता पोस्ट वगैरे सगळं जाता जाता कर, आपल्याला खूप लेट झालंय. ओके चला निघूयात, लेट्स गो. चल. हो चला उशीर होईल आपल्याला सगळ्यांना. एक मिनिट बाबा, पण आपण खरंच असंच निघून जायचं का? मग म्हणजे आई खरंच येणार नाहीत? हे बघ आदिरा, तिचं ठरलं असेल ग. तिला यायचं असतं तर ती आतापर्यंत तयार होऊन आली नसती का? हा सांग ना मला. आपण मागे लागलो ना तर माणसं शेफारतात. पण बाबा तरी मला बरोबर नाही वाटत आहे. लेट मी ट्राय फॉर वन्स ना. मला शेवटचं एकदा ट्राय करू द्या. कदाचित त्या हो म्हणतील, येतील कदाचित. नाही होणार. उलट ती काहीतरी भांडण उकळून काढेल आणि आपल्या सगळ्यांचा हा जो चांगला मूड आहे ना त्याचा बट्ट्याबोळ करून टाकेल. अहो पण बाबा. नाही आधी ऐक ना, बाबांचं बरोबर आहे. आपण आईला फोर्स करण्यात ना आता खरंच काही अर्थ नाहीये. त्यापेक्षा आपण पुढे होऊयात. लेट्स गो. ओके फाईन. ओ थांबा. थांबा काय? मी पण आहे, मला पण यायचंय. असं कसं? आणि तुम्ही काय हो सारखे विसरता का मी तुमची बायको आहे म्हणून? असं घरामध्ये एकटे ठेवायला मला वाटत नाही का? मला पण कुठेतरी बाहेर घेऊन जा ना. या अशा अवतारामध्ये तुला बाहेर घेऊन जायचं? मग यार सिरियसली, अगं पार्टीला चाललो आहे ना आपण, मग थोडं ब्राईट कलरची साडी नेसायची होतीस ना. दगड बरोबर आहे ना? मी दगड आहे ना, आहे की नाही? मग मी दगड आहे तर मी दगडासारखी दिसली पाहिजे ना बाबा, म्हणून मी दगडी रंगाची साडी नेसली होती माझ्याकडे. विसरता का तुम्ही? दगड बोलला होता तुम्ही मला, है ना? का मी आता पाटी लावू गळ्यामध्ये आणि त्याच्यावर लिहू मी दगड आहे? नाही तर आपण घोषणा देत निघूया. आपण मंदाकिनी सरपोतदार दगड आहे, मंदाकिनी सरपोतदार दगड आहे, दगड दू बाई दगड दू. मंदा पुरे, तुला खरं सांगू का, तुझा आधीचाच निर्णय योग्य होता. तू आमच्या बरोबर येऊच नकोस, घरीच राहा. का? हो हे असं वागून जर तू तिकडे जाऊन आमची लाज काढणार असशील ना तर तू घरी राहिलेलीच बरी. काही गरज नाही तुला आमच्या बरोबर यायची. चल रे जाऊया आपण. मला यायचं आहे ना, पण मी येणार. मी का घरामध्ये थांबू? यायचंय ना, मग नखरे कशाला करत होतीस? राग आला होता मला. राग नाही येऊ शकत का? चला मला पण यायचंय. मी नाही थांबणार इथे एकटी. चला. ठीक आहे, पण एक लक्षात ठेव. काय? नंदूच्या सासरी कसलीही गडबड करायची नाही. मूर्खासारखी वागलीस ना तिकडे जाऊन तर याद राख. मी मूर्खासारखी कधीच वागत नाही. जसं काही मी जे काही वागते ना त्याला मागे कारण असतं काहीतरी.